नाशिकमधील भोंदू अशोक खरातला विमानांची सोय करून देणारे सरकारमधील ते बडे नेते कोण असा रोखठोक सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला। खरातकडे 40 आमदार जात असल्याचा दावा खुद्द दीपक केसरकर यांनीच केला। त्यामुळे आता 40 आमदारांची नावं जाहीर करण्याची मागणी राऊतांनी केली। त्यावर केसरकरांनीही संजय राऊतांना उत्तर दिलं। एकट्या चाकणकरच आहेत का? नाही, त्याच्यामध्ये राज्यातले आणि देशातले अनेक महत्त्वाचे नेते खरं म्हणजे आहेत। अनेक नेते स्वतः दीपक केसरकर म्हणतात मीच का 40 आमदार तिथे जात होते। हे कोण सांगतंय? सत्ताधारी पक्षाचे एक आमदार सांगते की मलाच टार्गेट करू नका, तिथे 40 आमदार त्या खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते। आता हे 40 आमदार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे। ज्यावेळेला शिवसेनेमध्ये संघर्ष घडला आणि ज्या वेळेला उबाटाच्या वतीने महाराष्ट्र पेटवण्यासाठी जागोजागी दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यामध्ये मी ज्या प्रकारे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची बाजू ही महाराष्ट्रासमोर आणली, त्याच्यामुळे त्यांचा हा प्रयत्न असफल झाला। महाराष्ट्राची जनता ही शिवसेनेबरोबर राहिली आणि मुख्य प्रवक्ता म्हणून मी जी केलेली कामगिरी होती त्याच्यामुळे जे लोक अशा तऱ्हेचा असंतोष महाराष्ट्रामध्ये घडून आणू पाहत होते त्याच्यामध्ये विशेषतः संजय राऊत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा हा कट यशस्वी होऊ शकला नाही आणि या रागापोटी ते वेगवेगळी विधानं माझ्याबद्दल करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।